नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब समिती सभा प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे सप्टेंबर 2025 करता सभा क्रमांक 4 साठी लेखन आणि विषय कोणते असावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील. आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ठरावाचा क्रमांक लिहून घ्यायचा आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक या ठिकाणी आपण ज्या दिवशी ही सभा घेणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. आजच्या सभेत खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे. आजच्या काळात पर्यावरण रक्षणाची गरज. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आजच्या काळात पर्यावरण रक्षणाची गरज या विषयावर मार्गदर्शन करणारा ठराव मांडण्यात आला. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणावर वाढता ताण होत आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पाण्याचा अपव्यय ही गंभीर संकट मानवी अस्तित्वासाठीच धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने, विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. इको क्लबच्या वतीने खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला. इको क्लबद्वारे पर्यावरण रक्षणाबाबत सातत्याने जनजागृती केली जाईल. शाळा, कॉलेज परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक बंदी व जलसंवर्धन यासारखे उपक्रम राबवले जातील. प्रत्येक सदस्याने इको फ्रेंडली जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रयत्न करावेत. मासिक सभा घेऊन पर्यावरण विषयक नवीन उपक्रम राबवण्याची योजना आखली जाईल. या ठिकाणी हा 2 नंबरचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, स्वच्छ परिसर आरोग्यदायी जीवन. स्वच्छ परिसर यामध्ये आरोग्यदायी जीवन या विषयावर इको क्लबच्या माध्यमातून सखोल चर्चा करणे ही विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयक जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांमध्ये परिसर स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण करणे, स्वच्छतेचा आरोग्यावर होणारा परिणाम समजावून सांगणे व खालील मुद्द्यांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेचा आरोग्यावर परिणाम. रोगराई टाळता येते. उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया, विषाणूजन्य आजार. मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते. शाळा, कॉलेज परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या म्हणजेच घाण, दुर्गंधी, डासांची पैदास, पाण्याचे व अन्नाचे दूषितीकरण, विद्यार्थ्यांची गैरसोय व आरोग्याची हानी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व समजवण्यात आले की आपल्यापासून आपण सुरुवात करूया व कचरा योग्य ठिकाणी टाकणे, वर्ग स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकच्या पिशव्या टाळणे, नियमित परिसर स्वच्छतेच्या मोहिमा राबविणे या सर्व विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 4, माझी हिरवी शाळा कॉलेज प्रकल्प. माझी हिरवी शाळा उपक्रमामध्ये शाळेच्या संपूर्ण परिसरात पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाचे तत्त्व अंगीकारण्यात येईल. शाळा परिसरात वृक्षारोपण आणि औषधी वनस्पतीची लागवड करण्यात येईल. ओला सुका कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी. वर्गखोल्यांमध्ये आणि संपूर्ण शाळेत ऊर्जा आणि पाण्याचा योग्य वापर. प्लास्टिक मुक्त शाळा म्हणून जनजागृती
तसेच विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली प्रकल्प व स्पर्धांमध्ये सहभागी करून घेणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी भिंतीवर पर्यावरण संदेश फलक लावणे, वृक्ष संगोपन दत्तक योजना राबवणे, कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक संस्था यांचा सहभाग घेण्यात येईल. वरील सर्व विषयावर सफल चर्चा करून या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. पुढील आठवड्यात हा प्रकल्प माझी हिरवी शाळा उपक्रम राबवण्यात येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. मी शेवटच्या विषया ठिकाणी घेतला वेळेचा विषय. ऐनवेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने समाप्त करण्यात आली. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे त्यांचे या ठिकाणी नाव टाकायचे आहे आणि या ठिकाणी स्वाक्षरी करून घ्यायची आहे. या पद्धतीने माहे सप्टेंबर करता इको क्लबचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.